ज्वारभाटा आणि त्याच्यानंतर आणखीन 2-3 चित्रपट त्यांनी केले, पण ते फारसे काही चालले नाहीत। त्यानंतर मात्र 1947 साली प्रदर्शित झालेल्या जुगनू या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले। नंतर त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले। त्यांच्या अभिनयाच्या शैलीमुळे आणि डायलॉग म्हणण्याच्या पद्धतीमुळे रसिक प्रेक्षकांच्या मनात त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। शहीद, मेला, नदिया के पार, बाबुल, हलचल, आन, देवदास, आझाद, नयादोर, कोहिनूर, आदमी, गोपी, क्रांती, मशाल, कर्मा, सौदागर अशा एकूण 57 चित्रपटात त्यांनी 50 वर्षाच्या कारकिर्दीत कामं केली। राम और शाम या चित्रपटात दिलीप कुमार तिहेरी भूमिकेत दिसले होते। बॉलिवूडमधील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या मुघले आझम या चित्रपटामधील दिलीप साहेबांनी साकारलेली सलीमची भूमिका आजही लोकांच्या मनात घर करून आहे। आपल्या अभिनयामुळे आणि चित्रपटांच्या निवडीमुळे दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग या नावानं ओळखलं जाऊ लागलं। कोहिनूर चित्रपटातील सितार वादनाच्या सीनसाठी ते स्वतः जवळपास 6 महिने सितार शिकले। कदाचित म्हणून त्यांना सगळेजण मेथॉडिकल ॲक्टर म्हणून ओळखायचे। चित्रपटासाठी 1 लाख रुपयांचं मानधन घेणारे हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिलीप कुमार हे पहिलेच अभिनेते होते। त्यांच्यावर चित्रित झालेली उडे जब जब जुल्फे तेरी, सुहाना सफर और ये मौसम हसी, मधुबन में राधिका, मांग के साथ तुम्हारा, नैन लड़ गई है, ये मेरा दीवानापन है, ए मेरे दिल कहीं और चल, इमली का बूटा, साला मैं तो साब बन गया अशी अनेक गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत। फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल, पण दिलीप कुमार यांनी पार्श्वगायकाची सुद्धा भूमिका बजावली आहे। 1957 साली प्रदर्शित झालेल्या मुसाफिर या चित्रपटासाठी खुद्द लता मंगेशकर यांच्या बरोबर त्यांनी लगी नहीं छूटे राम हे एक ड्युएट गाणं गायलंय।